आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी गौरसेना वतीने अकोला नेहरू पार्क येथे रास्ता रोको आंदोलन प्राध्यापक संदेश चव्हाण गौरसेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। रास्ता रोको आंदोलनामध्ये गौरसेना सेवा प्रतिष्ठान व सकल विमुक्त जाती सर्व संघटना अकोला जिल्हा यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता। रास्ता रोको आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या विमुक्त अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक लागू करण्यात यावे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुक्त जाती प्रवर्गातील अप्रवर्गातील एक शासनीय प्रतिनिधी नेमण्यात यावा। यासह विविध मागण्यांसाठी गौरसेना नेहरू पार्क अकोला येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जे अवैध घुसखोरी होत आहे ते अवैध घुसखोरी थांबली पाहिजे म्हणून गौरसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे। सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये म्हणून एसआयटी लागू झाली पाहिजे आणि घुसखोरी थांबावी। 24 नोव्हेंबर 2017चा रद्दनामे संबंधीचा जीआर त्या ठिकाणी कॅन्सल झाला पाहिजे। या महत्त्वाच्या मागण्या घेऊन इथे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन घेत आहोत आणि जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर 2024 निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही त्यांचा प्रचार दाखवण्याशिवाय राहणार नाही। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।